या सोहळा निमित्त अगदी त्या कार्यक्रमाला आवर्जून पत्रिका या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष जोडे साहेब, त्यांचा सत्कार आपण सर्वांनी केला. आजचे सत्कारमंत्री सुभाषराव दिवंगत सर आणि दिवंगत मॅडम, त्या ठिकाणी सर्व अतिथीगण, या ठिकाणी उपस्थित असलेले हिंगोली जिल्ह्यातून व महाराष्ट्रातून आलेले सर्व शिक्षक वृंद, शिक्षक म्हणून नोकरीला लागल्याच्या नंतर आपण एखाद्या संघटनेमध्ये काम केल्यानंतर त्या संघटनेमध्ये काम आपण कशासाठी करतात? ही संघटना काम करणारे त्या संघटनेमध्ये पदाधिकारी असतात, सदस्य असतात. ती संघटना कोणत्या एखाद्या अन्य संघटनेवर झाला किंवा त्या संघटनेतील कोणत्या एखाद्या शिक्षकाला नाही झाला तर त्यासाठी संघटना त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभी असते आणि ती जिल्ह्यामध्ये संपूर्ण वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल ते सुभाषराव दिवंगत. आपण सगळ्यांनी बघितलं की या हॉलमध्ये सरांचा कार्यक्रम म्हणला तर एवढे सर्व लोक या ठिकाणी जमले. ही त्यांच्या संघटनेत केलेल्या कामाची पावती या ठिकाणी आहे की या ठिकाणी एक शिक्षक जर एवढ्या चांगल्या पद्धतीनं संघटना हिंगोली जिल्ह्यामध्ये बांधू शकतो. मी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष आहे. आमची मिटिंग बोलवली तर कधी एवढे माणसं जमत आहेत, तेवढे सरकार एका कार्यक्रमाला या ठिकाणी एवढा पूर्ण हाल भरून माणसं जमलेले आहेत. या ठिकाणी खऱ्या अर्थानं सरांनी ते काम केलं, ते काम या ठिकाणी उल्लेखनीय आहे. आणि म्हणून शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये सरांनी काम केलं. आणि आता खऱ्या अर्थानं कोणत्या सरांनी सांगितलं या ठिकाणी की सरांना आता कुठलं क्षेत्र आहे की त्याला स्पर्श नाही केला. आता सर रिटायर झाले, आज त्याचा शेवटचा दिवस आहे. आता एक राजकीय क्षेत्र सरांचं बाकी आहे. आता गजानराव पण एका पक्षाच्या आहेत, मी पण एका पक्षात आहे. आता तुम्ही निवडा की कोणत्या पक्षात त्यांना काम करायचं. जवळजवळ बरेच शिक्षक आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि निश्चित मला खात्री आहे की जिवंत सर आमच्या पक्षासोबत राहतील आणि निश्चित आमच्या पक्षाबरोबर एक क्षेत्र राहिले की ज्याला ते स्पर्श करायचे राहिले ते स्पर्श या ठिकाणी ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून एक धडाडीचा कार्यकर्ता, एक धडाडीचा शिक्षक म्हणून काम करायला शिक्षक नेता, त्या शिक्षक नेत्याच्या या कामाचा आणि त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला या ठिकाणी बरेच सांगली, कोल्हापूर या ठिकाणी सगळ्या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक आलेले आहेत. हे काय असं उचित कोणी येत नसते, कारण त्यांनी केलेल्या कामाची कार्याची त्यांची पावती असते. आणि म्हणून सरांनी या ठिकाणी नोकरीला लागल्यापासून ते आतापर्यंत ते काम या जिल्ह्यामध्ये केलं ते उल्लेखनीय आहे. तसं आता अजून आम्हाला गरज पडली तर सर आम्हाला राजकीय क्षेत्रामध्ये मदत करतात आणि आज ते रिटायर होत आहेत सर या ठिकाणी. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी जे आहे ते आता परिवाराला सांगितलं त्यांनी परिवाराला वेळ नाही दिला. वरिष्ठ आहेत परिवाराला, आता याच्या पुढे ते वेळ देतील आणि वेळ देऊन आमच्या परिवाराबरोबर संघटनेचं काम त्या अखंडित अजून पण चालू ठेवतील. आणि या ठिकाणी संघटना त्यांनी अनेक ठिकाणी जरी ते संघटनेमध्ये आज रिटायरमेंट झाल्या पेशामधून तरी त्यांचं मार्गदर्शन संघटनेमध्ये आवश्यक आहे. आणि ते मार्गदर्शन नवीन पिढीला त्या ठिकाणी करतील. चांगले विद्यार्थी त्यांनी घडवले, चांगले आपले मुलंबाळा त्यांनी घडवले, अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं. आणि आज या ठिकाणी जास्त काय नव्हता, कार्यक्रमाला खूप जास्त उशीर झालेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी ईश्वर प्रार्थना करतो की त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीने जावं आणि त्यांच्या हातून आता जे आहे ते संघटनेला चांगलं मार्गदर्शन, संघटनेला चांगली सेवा त्यांच्या हातात घडव आणि निश्चित त्यांच्या कुटुंबाकडे या चांगलं लक्ष दिलं असं राहिलेल्या काळामध्ये एवढीच त्यांच्या अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला परत एकदा हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझी गोष्ट जय भारत.